मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे दिशा खोलीमध्ये असते. खोलीमध्ये दिशा असताना तिची मात्र खूप जास्त चिडचिड होत असते. ती म्हणत असते, काय करायचं ह्या पारूचं? प्रत्येक वेळी ती जिंकत आहे आणि मी हारत चालली आहे. मला तर आता कळतच नाही की काय करावं आणि काय नाही ते. म्हणूनच ती खूप जास्त चिडचिड करत असते. तेव्हा ती म्हणते, ही पारू ना एवढी साधी नाही आहे. तिला एवढं हलक्यात घेण्यासारखं अजिबातच नाही आहे. पारू, तुला एवढं हलक्यात घेऊन मला तरी चालणार नाही, असं सुद्धा इथे ती बोलत असते. नाही, हे बघ दिशा, काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या पारूला शांत करण्यासाठी आणि तिचं ह्या घरातलं महत्त्व कमी करण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. मोलकरीण असूनसुद्धा प्रत्येकाच्या मनावर ती नेहमीच राज्य करते. नाही, आणि ह्या घरातल्या लोकांनासुद्धा तिचा किती पुळका आहे. प्रत्येक वेळी काही जरी झालं ना तरीसुद्धा तिला नाही नाही म्हणतात आणि घरातले सगळेजण सपोर्ट करतात. आता बिझनेसला सुद्धा तिच्या सगळ्यांनी सपोर्ट केला आहे. पारू, मी तुला जिंकू देणार नाही, असं इकडे आता ती बोलत असते. त्यावर ती म्हणत असते, काही जरी झालं ना बघ आता, तुझा जो काही बिझनेस आहे ना तो बिझनेस मी कसा आणि कशा पद्धतीने धुळीस मिळवते तेच तू बघ. ही दिशा आहे. दिशा मनात आणलं ना तर काहीही करू शकते, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे पारू, तू बघच आता मी काय करते आणि कशा पद्धतीने तुझा सगळा काही जो बिझनेस आहे ना तो सगळा बिझनेस मी इथे बंद करते. हेच तुला पाहायचं आहे ना, तर मी त्याच पद्धतीने सगळं काही करणार आहे, असं इथे ती बोलत असते. तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की श्रीकांत आता छान रेडी होत असतात. तेव्हा इकडे अहिल्या म्हणत असते, श्रीकांत, मला ना तुझं काही कळतच नाही आहे. तुझं काय चाललं आहे ना त्याच गोष्टी मला कळत नाहीत. त्यावर श्रीकांत म्हणतात, कशाबद्दल बोलतेस तू? मला तरी कळेल का तू कशाबद्दल बोलतेस तर? मी त्याच गोष्टी बद्दल बोलते, त्या पारूबद्दल. कारण तिला मी तुझ्यासाठी फक्त घरामध्ये घेतले. आता घरामध्ये घेतले तर ती बिझनेससुद्धा करणार आहे का? त्यावर श्रीकांत म्हणत असतात, पण मला तर असं वाटतंय की तिच्यामध्ये मी अहिल्याच पाहतोय. हो, कारण तीसुद्धा अगदी माझ्या अहिल्यासारखीच इकडे बिनधास्त आणि त्याचबरोबर निडर पद्धतीनेच सगळं काही करण्याचा ती प्रयत्न करते. हे तुला कळत नाही का अहिल्या? आणि चांगलीच गोष्ट आहे ना. उलट तुझी सून तुझ्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा, सगळे काही काम, सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. यामध्ये तुला आनंद होत नाही का अहिल्या? त्यावर अहिल्या म्हणत असते, श्रीकांत, मला तर कळत नाही तुमचं नेमकं काय चाललंय तर. त्या मुलीला तुम्ही ते सपोर्ट का करताय तेच मला कळत नाही. हे बघ अहिल्या, तू एवढी चिडचिड अजिबात करू नकोस. का चिडचिड करतेस तेच मला कळत नाही. हे बघ, जरा शांत बस आणि प्लीज ह्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या तू मनातून सगळ्या काही काढून टाक आणि पारूला आशीर्वाद दे. सून म्हणून स्वीकार. तीसुद्धा इकडे तुझ्यासारखीच एक सक्सेस बिझनेस वुमन होऊ शकते बघ. फक्त तुझा आशीर्वाद तिच्या पाठीशी असू दे, मग बघ. त्यावर अहिल्या चिडते आणि म्हणत असते, श्रीकांत, नेमकं चाललंय काय? मी माझ्या विरोधात जाऊनच तुम्ही सगळं काही करण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहात का? त्यावर श्रीकांत म्हणतात, अगं अहिल्या, ऐकून तरी घे. अहिल्या अहिल्या म्हणत असतात, पण तोवर मात्र अहिल्या तिथून निघून गेलेली असते. तर आता इकडे श्रीकांत विचार करत असतात की नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आपण आपल्या 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 इथे जी पारू आहे त्या पारूला मात्र सपोर्ट केलाच पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे जी काही आपली दिशा आणि त्याचबरोबर दामिनी ह्या दोघीजणीसुद्धा एका ठिकाणी आलेल्या असतात. एका ठिकाणी म्हणजे जी आपली इकडे पारू आहे, पारूने एका ठिकाणी एक नवीन पारूचा टिफिन सर्व्हिस सुरू करण्यासाठी एक गोडाऊन पाहिलेलं असतं आणि त्याच गोडाऊनमध्ये आता इकडे पारू आलेली घेतलेलं असतं आणि त्याच ठिकाणी दिशा आणि दामिनी आलेल्या असतात. दिशा आणि दामिनी ह्या दोघीजणी सुद्धा तिथे आल्यानंतर दामिनी म्हणत असते, काय ग दिशा, किती घाण आहे इथे. शी बाई, किती कचरा आहे आणि किती वास येतोय, किती धूळ आहे ह्या सगळ्या काही ठिकाणी, आणि तू अशा ठिकाणी बिझनेस करणार आहेस का? ओ, हेच हेच तर तुमचं मला पटत नाही. आता ती पारू इथे सगळं काही करणार आहे ना, पारू इथे सगळ्या गोष्टी करणार आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगण्याचा तोच प्रयत्न करत आहे की काही जरी झालं तरीसुद्धा इकडे आपल्याला ही जागा पूर्ण नष्ट करायची आहे. त्या पारूला इथे बिझनेस करताच नाही यायला पाहिजे, हेच आपल्याला करायचं आहे. त्यावर दामिनी म्हणत असते, ए बाई, काय चाललंय तुझं नेमकं? कशाबद्दल तू बोलतेस? त्यावर ती म्हणत असते, हे बघा ना, इथे मी काय ठेवलेलं आहे.
ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा आणि ह्यामुळेच आपल्याला हे सगळं काही तिचं हे जे घर वगैरे आहे ना ते सगळं आपल्याला ह्याचमुळे सगळं डिस्ट्रॉय करायचं आहे. पण हे कसं होणार आहे? हे तिचं नवीन नवीन किचन आहे ना आणि ह्याच्यामुळेच आपण सगळं काही करू शकतो. तुम्ही एकदा ट्राय तर करा. त्यावर ती म्हणत असते, मी करणार आहे. हो, तुम्ही करणार आहात. बघा तर एकदा तुम्ही मदत करणार नाही आहे का मला? आणि तुम्ही माझ्या टीममध्ये आहात ना. हे बघा काही जरी झालं ना तरीसुद्धा तिला आपल्याला जिंकू द्यायचं नाही. आणि ती का जिंकणार आहे? आपण जर दोघी एकत्र असू तर मग ती जिंकणार नाही आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की नाही. त्यावर तिच्यासमोर असलेली पिशवी दामिनी तिला उघडायला लावते, ओपन करायला लावते. तेव्हा लगेच दामिनी म्हणत असते, ए काय आहे हे? पण तेव्हा जेव्हा ती ओपन करते तेव्हा मात्र त्यामध्ये ग्रीन दिसतं. आता ग्रीन दिसल्यानंतर वेडी दामिनी म्हणत असते, अव्वा, मेहंदी आहे ही. म्हणजे ह्या मेहंदीने आपल्याला ह्या पारूचं घर सजवायचं आहे. काय गं दिशा, तू तर खरंच खूप चतुर आहेस, खूप चालाक आहेस. तू ही मेहंदी घेऊन आलेली आहेस. ह्या मेहंदीने आपण हे करायचं आहे. अगं पण मी काय म्हणते, काही नका म्हणू. ह्यानेच तुम्हाला हे सगळं घर इथे खराब करायचं आहे. मेहंदीने कसं घर खराब होईल मला तेच कळत नाही. तेव्हा लगेच आता ती दोन्ही हातांना ती मेहंदी म्हणून लावत असते. आता दोन्ही हातांना सुद्धा लावल्यानंतर आपण पाहतो की इकडे ती सगळ्या घरामध्ये शिंपत असते. तेव्हा दामिनी विचार करत असते, खरंच ना ह्या दिशाला ना अजिबात कळत नाहीये काय चाललंय हिचं ना तेच मला कळत नाही. ही मस्त मेहंदी जी आहे ना ती इकडे हाताला लावून घ्यायची, मस्त एन्जॉय करायचं, हाताला रंगल्यावर किती छान वाटेल. पण ही दिशा ना हिला काहीच कळत नाही असं सुद्धा इथे ती बोलते. तेव्हा आपण पाहतो की आता इकडे ती म्हणत असते, पण मला आता इथेल्यापासून असा वास का येतोय? शी किती घाण वास येतोय, मला काहीच कळत नाही. काय गं दिशा, मला एक गोष्ट सांग, तुला इकडे कसला तरी घाण असा वास येतोय का गं? सांग ना दिशा, तुला येतोय का दिशा वास? त्यावर ती म्हणत असते, हो येणारच ना, कारण तुम्ही त्या शेणामध्ये हात घातलाय म्हटल्यावर वास येणारच ना. त्यावर आता दामिनी म्हणत असते, काय म्हणजे हे शेण आहे आणि तुम्हाला या शेणामध्ये हात घालायला लावलायस? तुम्हाला ह्या शेणामुळे पारूचं घर खराब करायला लावलंयस? अगं काय केलंयस तू, हे वेडी आहेस का? तेव्हा दिशाच्या अंगावर सुद्धा शेण पडलेलं असतं. त्यावर दिशा म्हणत असते, मी कुठे म्हटलं तुम्हाला शेणात हात घाला म्हणून? तुम्हीच सुरुवात केली का नाही, ही मेहंदी आहे, ही मेहंदी आहे. मग मी काहीच केलेलं नाहीये. तुम्ही ठरवलं ती मेहंदी आहे का शेण आहे ते. मी सांगायच्या अगोदरच तुमची बडबड मात्र इथे सुरू झाली. मग मी तुम्हाला कसं सांगणार होते की तुम्ही कशात हात घालताय, शेणात घालताय की मेहंदीत घालताय, असं दिशा म्हणते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो दामिनी छान फ्रेश होऊन आलेली असते. आता इथे सावित्री किचनमध्ये असते. दामिनी गेल्याबरोबर म्हणत असते, ए सावित्री, काय करतेस गं? पटकन माझ्यासाठी मस्त गरमागरम तुपातला गोडाचा शिरा बनव. त्यावर ती म्हणत असते, मी काय म्हणते ऐकून तरी घ्या ना जरा. कोणाला ऐकायला सांगते? तू मला ऐकायला सांगतेस का? ऑर्डर कोणी द्यायच्या? मी द्यायच्या ना. अहो तसं नाही, मी म्हणते की स्वयंपाक सगळा झालेला आहे, मी तुम्हाला जेवायला वाढू का? हे बघ, मी मालकीन आहे की तू मालकीन आहे? मी सांगितलं ना मला गोडाचा शिरा खायचा आहे म्हणून, मग ताबडतोब गोडाचा शिरा बनवायला घे. तेव्हा लगेच आता इकडे सावित्री म्हणत असते, पण दामिनी मॅडम एक तुम्हाला विचारू का? त्यावर ती म्हणत असते, काय विचारणार आहेस? नाही म्हणजे तुम्ही आत्ता कुठे गेला होता? त्यावर ती चिडते आणि चिडल्याबरोबर ती सांगणार असते ती पारूकडे गेली म्हणून. पण तेवढ्यातच ती म्हणते, आता मी कुठे जायचं कुठे नाही जायचं ह्या सगळ्या गोष्टी इथे तू मला सांगणार का? आणि तू ठरवणार का की मी कुणाकडे जायचं? किंवा तुला मी विचारून जायचं का, सावित्री मॅडम मला इकडे जायचं आहे, मी जाऊ का? सावित्री मॅडम माझ्याबरोबर येत आहे का? हे सगळं मी तुला विचारणार आहे का? नाही मॅडम तसं नाही आहे. आतापर्यंत तुम्ही किचनमध्ये नव्हता ना तोपर्यंत इथे किचनमध्ये कसलाच वास येत नव्हता. आता तुम्ही आल्यापासून इथे गोमूत्र आणि शेणासारखा वास येतोय म्हणून मी तुम्हाला विचारलं. त्यावर लगेच आता इकडे जी दामिनी आहे तिला ते सगळं काही आठवतं आणि ती म्हणत असते, ही म्हणजे माझ्या हाताचा सगळा वास येतोय आणि तेच मग त्याच हाताने मी आता खायचं आहे. त्यावर लगेच आता दामिनी म्हणत असते, ए सावित्री चल, माझा मूड खराब झालाय, मला अजिबात आता काहीच खायचं नाही आहे, मला तुझा गोडाचा शिरा आणि ते काहीच नको आहे. त्यावर सावित्री म्हणते, अहो मॅडम असं काय करताय, मी देते ना तुम्हाला बनवून, भूक लागली ना. तुला नाही म्हणून सांगितलं ना, मला आता काहीच खायचं नाही आहे, माझा मूड नाही आहे आणि मी काही खाणार सुद्धा नाही आहे. चल चल बाजूला हो, तू ठरवणार का मी खायचं आहे की नाही खायचं आहे? त्यामुळे तू मला अजिबात सांगू नको की खायचं आहे की नाही खायचं, कळलं? असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्यावर इकडे आता सावित्री म्हणत असते, अहो पण तुम्ही असं का करताय? प्लीज असं नका ना करू, मी तुम्हाला देते ना बनवून. त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे दिशा दामिनी तोंड फिरवते आणि म्हणत असते, काय करायचं आता? म्हणजे माझ्या हाताला आता शेणाचा वास येतोय आणि मी आता कसं होणार आहे ते सगळं काही, असं म्हणते. आणि तेव्हा ती म्हणत असते,
तुझा तुझा गोडाचा शिरा आणि तुझा तुझा स्वयंपाक सगळं इकडे बाजूला ठेव, सगळ्यांना जेवायला वाढ, मला काहीच जेवायचं नाही. अहो पण असं काय करताय दामिनी मॅडम, मी तुम्हाला फक्त एवढंच म्हणाले, मी सांगितलं ना तुला, मला तुझं काहीच ऐकायचं नाही आणि मला तुझ्याशी बोलायचं पण नाही आहे, चल तू बाजूला हो. तेवढ्यातच ती तिथून निघून जाते. सावित्री विचार करत बसलेली असते. तिला कळत नाही मी असं काय बोलले ह्यांना, गोडाचा शिरा तर मी बनवते म्हटलं, तो पण तसाच राहिला, जेवल्या पण नाही, भूक पण लागली म्हटले होत्या, मग तरीसुद्धा इकडे त्या न जेवताच निघून गेल्या. शी बाबा, मला तर कळतच नाही असं का वागतायत तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नवीन जागा शोधलेली असते पारू टिफिन सर्व्हिससाठी. नवीन जागा शोधल्यानंतर आज मात्र तिथे साफसफाई आणि सगळे अरेंजमेंट करायची असते, म्हणूनच ही सगळीजणं तिथे गेलेली असतात. आता तिथे गेल्यानंतर जेव्हा दरवाजा ओपन करतात तेव्हा मात्र तिथे खूप घाण असते, धूळ असते, त्याचबरोबर त्या शेणाचा सुद्धा वास येत असतो. आणि तेव्हा सगळेजण म्हणत असतात, म्हणजे आदित्यानी त्याचबरोबर प्रीतम हे दोघे म्हणत असतात, मी काय म्हणतो पारू, हे बघ आपण इथे ना टिफिन सर्व्हिस नको सुरू करायला, कारण इथे बघ ना किती वास आहे, किती घाण आहे आणि आपण इथे कसं करू शकतो, ते शक्यच नाही आहे. त्यापेक्षा आपण दुसरीकडे चांगली जागा वगैरे बघूयात. नको नको इथे काहीच करायला नको. आणि पारू एक गोष्ट मात्र आठवणीने सांगतो हां, आता डिपॉझिट जे तू दिलेस ना इकडे ते आठवणीने काढून घे बरं का. त्यावर लगेच आता पारू म्हणत असते, एक मिनिट, मी काय सांगते ना ते तुम्ही सगळं व्यवस्थित ऐका. आपली टिफिन सर्व्हिस टिफिन सर्व्हिस इथे सुरू होणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण इथून कुठेही जाणार नाही आहोत, समजलं. तेव्हा इकडे आता आदित्य म्हणत असतो, अगं पण कसं करायचं आहे, कशा पद्धतीने आपण इथे करणार आहोत. आदित्य सर असं काय करताय, मी आहे ना, मी असताना तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, मी सगळं काही व्यवस्थित करेल असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. पारू पण अगं इथे खरंच खूप घाण आहे गं. तेव्हा पारू म्हणते, आपण असताना काय हरकत आहे, घाण असो किंवा काही असो, काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण ही टिफिन सर्व्हिस व्यवस्थित चालूच करायची आहे. तेव्हा लगेचच लागा सगळे कामाला, आपलं तर इथे सगळं काही होणार आहे. आपण समधे मिळून ह्या जागेची स्वच्छता करू, साफसफाई करू. एकदा का जागेची स्वच्छता साफसफाई सगळं काही केलं ना तर सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा आदित्य सीडीवर चढतो, पारू आणि प्रिया त्याला खालून मदत करत असतात. प्रीतमसुद्धा इकडे काम करत असतो. आदित्यने तोंडाला छान रुमाल बांधलेला असतो आणि चकाचक पद्धतीने सगळी साफसफाई सगळ्यांची मिळून सुरुवात झालेली असते. आणि तेव्हा लगेच आता इकडे आदित्यला शिंगायला सुरुवात होतात. तेव्हा पारू म्हणत असते, आदित्य सर तुम्हाला त्रास होऊ राहिलाय, एक काम करा ना, तुम्ही राहू द्या बरं, मी करते सगळं. नाही पारू काय होत नाही आहे. तेव्हा आपण पाहतो की सगळं काही सांगितल्यानंतर आणि सगळं सामान आजूबाजूला केल्यानंतर रूम स्वच्छ झाडली जाते. आणि त्या रूम झाडल्यानंतर आता त्या रूमला मस्त अशी रंगरंगोटी करण्यात येते. फायनली रूमला रंगरंगोटी करून झालेली असते. टेबल अरेंज केलेले असतात, खुर्च्या, त्याचबरोबर मांडणी, पाहिजे तेवढे भांडे, माल मसाले, राशन, हे सगळं सगळं काही आता इकडे त्या रूममध्ये आणलेलं असतं. आणि ते सगळं काही त्या रूममध्ये आणल्यानंतर इकडे आता त्या मावशी बोलत असतात, वा पारू खरंच जिथे लक्ष्मीचा हात फिरावा ना तिथे मात्र आनंदी आनंद होतो. आणि तेव्हा त्यामध्ये जीव येतो. त्यावर पारू म्हणत असते, खरं तर मला ह्या नवीन किचनचं सुद्धा ओपनिंग करायचं होतं, पण माझी अशी इच्छा आहे की ह्या किचनचं ओपनिंग जे आहे ना ते देवी आईच्या हातून व्हावं. त्यावर प्रिया म्हणत असते, का नाही होणार, मग नक्की होईल, आई नक्कीच ओपनिंग करतील. त्यावर आदित्यसुद्धा म्हणत असतो, पारू तू काळजी करू नकोस, तुझ्या मनामध्ये आला आहे ना की ह्या किचनचं ओपनिंग करायचं, तर मग आपण नक्की करूयात, तू अजिबात काळजी करू नकोस. पण आता पारू म्हणत असते, पण देवी आई कशा येतील. त्यावर आदित्य म्हणत असतो, ते तू माझ्यावर सोड, इकडे ओपनिंगला देवी आईला म्हणजेच आईला आणायचं की नाही ते माझं मी बघतो. तेव्हा पारू म्हणत असते, हो मलासुद्धा नक्कीच आवडेल देवी आई ह्या माझ्या छोट्याशा किचनच्या ओपनिंगला आल्या तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की श्रीकांत आणि अहिल्या खोलीमध्ये बसलेले असतात. त्यातच तिथे आदित्य येतो. आदित्य तिथे आल्याबरोबर तो म्हणत असतो, आई बाबा मला तुम्हा दोघांशी थोडंसं बोलायचं आहे. अहिल्या मात्र कामातच व्यस्त असते, ती त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. तेव्हा तो म्हणत असतो, आई बघ ना मी काय म्हणतोय, तर खरं तर पारूचं टिफिन सर्व्हिस सेंटर पुन्हा एकदा चालू झालेलं आहे. तेव्हा इकडे तिच्या त्या पारू टिफिन सर्व्हिस सेंटरचं इकडे उद्घाटन करायचं आहे. आणि त्यामुळे इकडे मला असं वाटतंय किंवा तिची अशी इच्छा आहे की तुझ्या हातून ते व्हावं म्हणून. त्यावर अहिल्या मात्र काहीच बोलत नाही. ती म्हणत असते, ते मला जमणार नाही आहे, एकतर मी तुला मुलगा मानत नाही, तिला मी सून मानत नाही, त्यामुळे तुमचा आणि माझा काही संबंध नाही. त्यावर श्रीकांत म्हणत असतात, अरे आदित्य पण एक गोष्ट सांगू का, इकडे अर्धं आलं तर चालेल का, म्हणजे बाबा मला कळलं नाही, म्हणजे अहिल्या अर्धी आली तर तुला चालेल का.
हो बाबा, पण मला काहीच कळलं नाही आहे तुम्ही काय म्हणताय तर. मला तर आई पूर्ण हवी आहे, अर्धी हवी आहे, कशी हवी, पण आई हवी आहे. आई नाही म्हणू नकोस ना गं, चल ना प्लीज. श्रीकांत प्लीज ह्या मुलाला सांग ना. तेच म्हणतोय मी आदित्य, तुला अहिल्या अर्धी आली तर चालेल का? म्हणजे बाबा मला कळलं नाही. म्हणजे हे बघ, अहिल्या माझी अर्धांगिनी आहे आणि अहिल्या माझी अर्धांगिनी असल्याकारणाने इथे ती मी आलो तर अर्धी अहिल्या आल्यासारखीच आहे की नाही? मग मला एक गोष्ट सांग, मी जर इकडे उद्घाटनाला आलो तर चालणार आहे का? मी आलो तर मग अहिल्या आल्यासारखीच होणार आहे की नाही? बोल, काय म्हणतोस आदित्य? तेव्हाच आदित्य म्हणत असतो, बाबा खरंच तुम्ही तर इम्पॉसिबल आहात. मला हे जाम आवडलं. मला खरंच खूप मजा आली. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी ह्या गोष्टीवर मात्र खूपच खुश आहे. मला आणि त्याचबरोबर इतर सगळ्यांना आवडेल इथे तुम्ही दोघंसुद्धा आलेले. त्यावर अहिल्या म्हणत असते, अजिबात नाही हं श्रीकांत. मी तिथे येणार नाही आहे. माझा त्या गोष्टीशी, त्या मुलीशी, त्या जागेशी आणि त्या तिच्या कामाशी काही घेणं देणं नाही आहे. अगं अहिल्या, असं काय करतेस? जरा थोडा तरी विचार कर. हे बघ, जरा थोडा तरी लॉजिकली विचार करून बघ. तुझी सून आहे आणि तुझी सून तुझ्या पावलावर पाऊल टाकून पुढे बिझनेस करायचा प्रयत्न करते. टिफिन सर्व्हिस सेंटर तिने सुरू केली आहे आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त तिला आपला आशीर्वाद आणि पाठिंबा हवा आहे. मग तू अशी का बोलतेस? हे बघ, तू येणार नसलीस तर येऊ नको, पण अर्धांगिनी म्हणून तू माझी अर्धांगिनी आहेस. मग मी गेलो तर इकडे तेच होणार आहे. तेव्हा आदित्यला ही गोष्ट आवडते आणि तो मात्र श्रीकांतकडे पाहतो आणि श्रीकांत तेवढ्या हसायला लागतात. तेव्हा आदित्यला सुद्धा हसू अनावर होत असतं, कारण शेवटी किती नाही म्हटलं तरीसुद्धा त्याच्या बाबांनी नेहमीप्रमाणेच आत्ता यावेळीसुद्धा सोल्युशन काढलेलं असतं आणि त्याचमुळे त्यालासुद्धा आनंद होतो. तेव्हा थँक्यू म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे अहिल्या आता त्याच विचारामध्ये असते. तिच्या मनामध्ये येतं, श्रीकांत हे मुद्दाम करतोय, सगळं मुद्दाम करतोय, मला माहिती, असं मनामध्ये बोलते. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिन पारू पारू टिफिन सर्व्हिस इथे आता सुरुवात झालेली असतं आणि त्याचं आज ओपनिंग असतं. श्रीकांतच्या हाताने रिबीन कट केली जाते. प्रिया, प्रीतम, पारू, आदित्य आणि जे काही कामगार लागणार आहेत ते कामगार इथे आता ह्या सेलिब्रेशनसाठी असतात. इथे श्रीकांतच्या हातामध्ये कात्री दिली जाते आणि ती रिबीन कट केली जाते. तेव्हा पारू पूजा करून घेते. आता लक्ष्मीच्या पावलाने त्या टिफिन सर्व्हिस सेंटरमध्ये गृहप्रवेश होत असतो. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. प्रिया, प्रीतम, पारू, त्याचबरोबर श्रीकांत आणि त्या बाकीच्या बायका हे सगळेजण आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यानंतर आता इकडे प्रिया बोलत असते, खरंच आज ना खूप आनंद झालेला आहे. आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. सगळ्यांना आनंदी आनंद झालेला असतो. तेवढ्यातच एक माणूस बाहेरून आत येऊ का असं विचारत असतो. तेव्हा सगळ्यांनाच आता आश्चर्याचा धक्का बसतो की कोण आलेलं असेल. आदित्य धावतच जातो आणि म्हणत असतो, या ना आत या. पारू टिफिन सर्व्हिस, हो या ना तुम्ही आत या. तेव्हा तो आतमध्ये येतो आणि इकडे आदित्य म्हणत असतो, पारू टिफिन सर्व्हिसची ही पारू, ही ओनर आहे. हो, मी आताच इथे बाहेर बोर्ड वाचला. माझ्या मुलाचा उद्या वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त मला 100 डब्यांची ऑर्डर द्यायची होती, असं इकडे तो सांगतो. त्यावर पारू म्हणत असते, पहिल्यांदा तर तुम्हाला आमच्याकडून तुमच्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा तो म्हणतो, धन्यवाद. त्यावर पारू म्हणते, तुमचा मेनू काय असेल ते जर समजलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हाच तो माणूस म्हणत असतो, हो मेनू सांगतो ना. खरं तर माझ्या मुलाला ना इथे सुरळीच्या वड्या फार आवडतात. चायनीजमध्ये मस्त मंचुरियन, त्याचबरोबर सूप आणि चायनीज ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर बरं होईल. आणि स्वीटमध्ये मस्त गुलाबजामुन. त्यावर पारू म्हणत असते, हो अरे वा. त्यावर लगेच आता सोबत असलेल्या बायका म्हणत असतात, अगं पारू, पण हे सगळे पदार्थ आपल्याला कुठे बनवता येत आहेत? तेव्हा पारू म्हणत असते, थांबा थांबा एक मिनटं, हे सगळे पदार्थ मला बनवता येत आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला सगळं वेळेत मिळलं जाईल. त्यावर तो माणूस म्हणतो, पण उद्या दुपारपर्यंत आम्हाला ही ऑर्डर मिळेल ना? तेव्हा पारू म्हणत असते, हो तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची ही ऑर्डर उद्या दुपारपर्यंत तुम्हाला मिळून जाईल. काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्यावर ती व्यक्ती म्हणत असते, ठीक आहे चला, एक टेन्शन तर माझं मिटलं आहे. पण तुम्हाला मला हा आजच्या या उद्याच्या ऑर्डरचा जो काही ॲडव्हान्स आहे तो द्यायचा आहे, असं म्हणून ती व्यक्ती आता इकडे पारूच्या हातामध्ये ॲडव्हान्सचे पैसे ठेवत असते. तेव्हा पारूलासुद्धा खूप आनंद झालेला असतो. ती म्हणत असते, दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका, उद्या वेळेत तुम्हाला ही ऑर्डर पोहोचली जाईल. बरं ठीक आहे, ॲडव्हान्स तर दिला आहे, आता आम्ही तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती ऑर्डरचा ॲड्रेस वगैरे हे सगळं काही सेंड करतो. तेव्हा पारू म्हणत असते, ठीक आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तो माणूस निघून जातो.
तर आता इकडे सगळेजण पारूचं कौतुक करत असतात. खरंच ही जागा आपल्याला किती नशीबवान आणि भाग्याची आहे. आज उद्घाटन पण झालं आणि उद्घाटन झाल्याबरोबर एवढी मोठी ऑर्डर आपल्याला इथे मिळाली आहे. खरंच त्यावर पारू म्हणत असते, हो तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आता जोमाने कामाला लागलं पाहिजे. लवकरात लवकर आता सगळी ऑर्डर पूर्ण करायची आहे. हो तुम्ही म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे. तुम्ही अजिबात इथे काळजी करू नका. आपण अगदी जोमाने ह्या सगळ्या काही गोष्टी करायला तयार राहू आणि ताबडतोब हे सगळं काही पूर्णसुद्धा करून घेऊ, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्याचसोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.